अतिशय महत्त्वाच्या 30 किचन टिप्स. टिप नंबर 1. मेणबत्ती जास्त वेळ जळण्यासाठी नवीन मेणबत्ती खाऱ्या पाण्यात भिजवून वाळवल्यास ती अधिक हळू जळते. टिप नंबर 2. कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी पहिल्या धुताना मीठ वापरल्यास काही वेळा रंग कमी सुटण्यास मदत होते. टिप नंबर 3. इडली किंवा डोस्याच्या पिठातील उग्र आंबटपणा कमी करण्यासाठी जर इडली डोस्याचे पीठ हे जास्त आंबले असेल, ओव्हर फर्मेंटेड, आणि त्याला खूप जास्त आंबट वास येत असेल, तर पिठामध्ये थोडे कच्चे दूध 1 ते 2 चमचे किंवा चिमूटभर साखर मिसळा. यामुळे आंबटपणा खूप प्रमाणात कमी होतो आणि इडल्यांची चवही पूर्ववत होते. टिप नंबर 4. उडीद वडे अधिक कुरकुरीत होण्यासाठी पीठ फेटताना 1 चमचा रवा घाला. टिप नंबर 5. अन्न खराब झाले आहे की नाही हे चाखून पाहणे. उरलेले अन्न खराब झालेले आहे की नाही हे तपासण्यासाठी ते थोडं चाखून पाहण्याची सवय ही खूप धोकादायक आहे. अन्नामध्ये थोडे जरी बॅक्टेरिया निर्माण झाले असतील आणि त्याला वास येत असेल, तरीही ते खाल्ल्याने माणूस लगेच आजारी पडू शकतो. टिप नंबर 6. सिंकमध्ये कच्चं मांस धुणे. नळाखाली कच्चं चिकन किंवा इतर मांस धुतल्याने पाण्याचे शिंतोडे उडतात. या शिंतोड्यांसोबत कॅम्पायलोबॅक्टर नावाचे घातक बॅक्टेरिया सिंक, आजूबाजूचा ओटा आणि इतर स्वच्छ भांड्यांवर पसरतात. टिप नंबर 7. चकली कडक न होता खुसखुशीत होण्यासाठी मोहनची अचूकता. चकलीच्या भाजणीत तेलाचे मोहन म्हणजेच गरम तेल घालतात. ते खूप जास्त घालू नका, अन्यथा चकली ही तेलामध्ये फुटते. पिठात मोहन घातल्यावर ते दोन्ही हातांनी पिठाला चांगलं मळून घ्या, चोळून घ्या. पिठाचे मूठ वळले पाहिजेत इतपतच मोहन घाला. टिप नंबर 8. उकडीचे मोदक वळताना कळ्या सुरेख येण्यासाठी मोदकाची उकड ही चांगली मळून झाल्यावर पिठाचा गोळा हातात घेण्यापूर्वी बोटांना थोडं तेल किंवा पाण्याचा हात लावा. पारी लाटण्याऐवजी वाटीसारखा आकार देताना मध्यभाग हा थोडा जाड ठेवा आणि कडाया पातळ करा. कळ्या पाडताना खालपासून वरपर्यंत स्पष्ट चिमटी काढा. टिप नंबर 9. कांदे पोहे अधिक मऊ आणि चविष्ट करण्यासाठी पोहे पाण्यातून धुवून काढल्यानंतर लगेच चिमूटभर मीठ, थोडी साखर आणि अर्धा लिंबाचा रस हलक्या हाताने मिसळून 5 मिनिटे झाकून ठेवा. असे केल्याने पोह्यांच्या प्रत्येक दाण्याला लिंबू साखरेची चव लागते आणि पोहे खाताना कोरडे लागत नाहीत. टिप नंबर 10. गूळ हवाबंद डब्यात ठेवा. ओलसर हवेत तो वितळू शकतो. टिप नंबर 11. भाजी बनवताना कढीपत्ता डायरेक्ट फोडणीत घातल्यामुळे तेल हे उडते आणि कढीपत्ताही करपतो. त्यामुळे कढीपत्ता कांदा परतत असताना किंवा भाजीच्या फोडी घातल्यावर घालावा. त्यामुळे तो करपत नाही आणि त्याचा सुगंधही भाजीमध्ये चांगला येतो आणि त्यामुळे खायलाही चांगलं लागतो. टिप नंबर 12. अद्रक आणि लिंबाचा रस एकत्र केल्याने रक्त शुद्ध तर होतेच, तसेच चेहऱ्यावर पिंपल्स सुद्धा येत नाहीत. टिप नंबर 13. कुरकुरीत भेंडी बनवताना बेसनामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ सुद्धा घाला. त्यामुळे भेंडी जास्त वेळ कुरकुरीत राहते. टिप नंबर 14. डोसा अधिक कुरकुरीत करण्यासाठी डोसा बनवताना आयत्या वेळी बॅटरमध्ये 1 चमचा बेसन पीठ घालावे. छान मिक्स करून डोसा बनवता. टिप नंबर 15. कोणत्याही डाळीमध्ये हिंग घातले की ती डाळ पचायला हलकी जाते. टिप नंबर 16.
गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने शरीरात ताकद येऊन अशक्तपणा हा कमी होतो. टिप नंबर 17. पोटात उष्णता असल्यास रोज सकाळी 1 चमचा घरगुती लोणी खावे. टिप नंबर 18. मेमरी जास्त शांत ठेवण्यासाठी प्रतिदिन दह्याचे सेवन करावे. इलायची मेंदूला सक्रिय ठेवते आणि स्मरणशक्ती वाढवते. टिप नंबर 20. आवळा लिव्हरसाठी एक उत्तम टॉनिक आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरला निरोगी ठेवतात. टिप नंबर 21. मेंदूच्या विकासासाठी खजूरमध्ये आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. टिप नंबर 22. नारळ पाणी पिल्याने मेंदूची कमजोरीही दूर होते. टिप नंबर 23. हृदय स्वस्थ ठेवायचं असेल तर मिठाचे सेवन जास्त करू नये. टिप नंबर 24. ज्या लोकांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे. टिप नंबर 25. गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन अवश्य करावे. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग निखरण्यास मदत होते. टिप नंबर 26. दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखसीचे वाटण लावावे. अगदी मस्तच लागते ही बंगाली पद्धतीची भाजी. टिप नंबर 27. अंड्याचा पांढरा भाग हा तुरटी टाकून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या येत नाहीत. तुम्ही तुरटीच्या पाण्यानेही तोंड धुवू शकता. यामुळे सुरकुत्या हळूहळू संपतील, पण तुरटी थेट चेहऱ्यावर लावू नका. टिप नंबर 28. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळ ही घातली तर छोले छान रस्सादार आणि दाट होतात. टिप नंबर 29. चहाच्या अतिसेवनामुळे ॲसिडिटी आणि हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चहा प्रमाणात प्यायला पाहिजे. टिप नंबर 30. ज्या महिलांचे वजन जास्त आहे त्यांनी रोज सकाळी उठून अर्धा तास तरी योगा करावा. तसेच आहारामध्ये तेलकट पदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच आहारात मैदा, साखर कमी करावी. यामुळे वजन तर कमी होईलच, शिवाय तुमचं सौंदर्यही वाढेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.